आज मी एका गंभीर प्रश्नाविषयी बोलणार आहे। महाराष्ट्र शासनाने 24 जून रोजी महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये मांसाहार देण्याचा निर्णय घेतला आहे आणि सुरुवातीला अंडी आणि केळी द्यायचा त्यांचा निर्णय झाला आहे। आता ही गोष्ट आश्चर्यजनक आहे की कोणाची मागणी नाही, कोणी मोर्चे काढलेले नाही की आंदोलन केलेलं नाही, असे असतानाही महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ परस्पर शाळेतल्या मुलांना मांसाहार देण्याचा निर्णय घेत आहे। याचा अर्थ जे जाणीवपूर्वक शाकाहारामध्ये मग्न असलेले शाकाहारी समाज आहेत, जसे वारकरी संप्रदाय, लिंगायत संप्रदाय, जैन संप्रदाय, गुजराती संप्रदाय, गुजराती समाज, राजस्थानी समाज आणि ब्राह्मण समाज, ही सगळी मंडळी शाकाहारी आहेत आणि शाकाहारावरच त्यांच्या परंपरा, घरामधली परंपरा शाकाहारामध्ये आहे। आधुनिक काळामधील विद्यार्थी आणि खूप शिकलेली पोरं सोडल्यास हे समाज संपूर्णतः शाकाहारी समाज आहे आणि हे सगळे समाज महाराष्ट्राच्या सरकारच्या पाठीमागे त्यांचे कोणतेही गुणदोष न पाहता श्रद्धेने, जाणून बुजून त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना निवडून देत असतात। पण या समाजाची, शांत असणाऱ्या समाजाची जराही पर्वा न करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आणि आपला निर्णय जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे। शाळेतली मुलं ही अबोध असतात आणि त्यांना ह्या काही गोष्टी माहीत नसतात। दुसरे मित्र खातायत तर आपणही खावं अशा मताचे ते असतात आणि ही गोष्ट आई वडिलांना माहीत नसते। जगामध्ये, युरोप, अमेरिकेमध्ये, विशेषतः अमेरिकेमध्ये शाकाहाराचा मोठा पाठपुरावा केला जातो आहे। शाकाहाराच्या पुढेही वेगन कल्चर म्हणजे वेगन संस्कृती, शाकाहाराचा पुढचा भाग म्हणजे कुठलेही प्राणीज पदार्थापासून देखील सेवन करायचं नाही, याला वेगन संस्कृती म्हणतात। सगळे केवळ आणि केवळ शेतीमधून निर्माण झालेले पदार्थ असतील तेच सेवन करायचे, प्राणीज पदार्थांचं सेवन करायचं नाही, अशा तऱ्हेने वेगन संस्कृती ही अमेरिकेमध्ये मूळ धरत आहे आणि प्रचार करत आहे। डीन ऑर्निश MD हा अमेरिकेमधला सायंटिस्ट आणि डॉक्टर
याने एक मोठं पुस्तक 600 पानाचं लिहिलेलं आहे. रिव्हर्सिंग हार्ट डिसीज म्हणून. त्याच्यामध्ये त्याने सगळे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अमेरिकेना होणारे जे अनेक रोग आहेत हे अमेरिकेच्या जीवनशैलीमुळे होणारे रोग आहेत आणि मुख्यतः मांसाहार आणि तळलेले पदार्थ याच्यापासून होणारे रोग आहेत. विशेषतः हृदरोग हे यापासूनच होत असतात आणि त्याच्यासाठी त्याने संपूर्णपणे शाकाहाराची आणि आध्यात्मिकतेची शिफारस केलेली आहे. ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी हे डीन ऑर्निसचं पुस्तक अवश्य वाचावं. एका बैठकीत तुम्ही वाचून ते पूर्ण करा. तेव्हा अमेरिकेसारखे लोक सधनतेमुळे मांसाहाराकडे अधिक वळलेले आहेत आणि त्याचे परिणाम ते भोगत आहेत. अशा वेळेला महाराष्ट्र शासन हे मूळतः जे शाकाहारी समाज आहेत या शाकाहारी समाजानं मांसाहारी जबरदस्तीने मांसाहारी बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि याचा निषेध केला पाहिजे. 1-2 वर्षापूर्वी कधीतरी बघा महाविकास आघाडी होती त्यावेळेला आघाडीचे एक मंत्री संजय गायकवाड आणि विदर्भामधील एक वारकरी कीर्तनकार महाराज यांच्यामध्ये एक शाब्दिक झटापट झाली होती आणि ती मांसाहारावरूनच होती. आणि वारकरी महाराज हे शाकाहाराचे पुरस्कार करत होते आणि हे त्यांना विरोध करत होते. ते प्रकरण संपलं, पण त्याचा सूड आता उगवला जातोय की काय असे मनामध्ये फार चुकचुकते. आणि हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अंडी आणि केळी देण्यापेक्षा दूध आणि केळी तुम्ही द्यायला काय हरकत होतो? दुधाचा काही विरोध मांसाहारी लोक करतात का? करत नाही. पण शाकाहारी लोक मांसाहाराचा विरोध करणारच आहेत. तर दूध देण्यामध्ये दोन्ही समाजाचा फायदा होतो. आणि दूध आणि अंडी याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीने फार मोठा फरक आहे असं वाटत नाही. छोटासा काही इकडे तिकडे थोडासा फरक असेल, पण बाकी गुणवत्ता, विटॅमिन्स आणि पौष्टिक तत्व ही दोघांमध्येही सारखीच आहेत. फक्त दूध देण्यामुळे सर्वात जास्त जर फायदा कोणाचा होणार असेल तर गावागावामधल्या स्थानिक शेतकऱ्यांचा. महाराष्ट्र सरकार दूध विकत घेऊन ते जर विद्यार्थ्यांना पुरवणार असेल तर अर्थातच गावातल्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना जे दूध उत्पादन करतात त्यांचाच फायदा होणार ना, त्यांनाच भाव मिळणार ना. पण ही गोष्ट ही शेतकऱ्यांची बाजू घेणारं सरकार, मग डिमडिम माजवणारं सरकार ही एवढीही गोष्ट समजू शकत नाही.